मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. संघर्ष बॅचची आज सुरुवात झालेली आहे. पहिलं डेमो लेक्चर प्रोव्हाईड करतोय YouTubeवर. पण उद्यापासून जे डेमो लेक्चर्स तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे, ते आपल्या ॲप वरती असणार आहेत. त्यामुळे तुम्ही लगेचच सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ओके. त्याच्यामध्ये स्टोअर हा ऑप्शन असणार आहे. तिथं हा कोर्स व्हिजिबल असेल लक्षात घ्या आणि तुम्ही काय करणार आहे माहिती आहे का लक्षात घ्या, की तिथंच उद्यापासून डेमो लेक्चर्स बघणार आहात. बरोबर? तिथेही फ्रीच असणार आहे डेमो लेक्चर. इनिशियली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. खूप प्रश्न आहेत तुमचे, की हा कोर्स नक्की कशासाठी आहे? तर संघर्ष बॅचमध्ये बोर्डची प्रिपरेशन होणार आहे. नाही, आम्हाला सीईटीची तयारी करायची आहे. मी तुम्हाला सांगतो रिपीट असाल तर ऑब्व्हियसली हा कोर्स तुमच्यासाठी नाहीये. पण माझं काय म्हणणं आहे बघा, जी रेग्युलर मुलं आहेत ना, तुमच्यासाठी हा कोर्स आहेच, की ज्यांना समजा कॉलेजमध्ये जरा जड जातंय. ओके. त्याच्यानंतर काय होतंय क्लासेस जॉइन केलेत ऑफलाईन, नाहीये समजत, मग तुमच्यासाठीच ही बॅच आहे. बरं, मग इथं आम्ही बोर्डची प्रिपरेशन करून घेणार. फिजिक्स आणि केमिस्ट्री. मॅथ्सला YouTubeवर डेली लेक्चर्स मिळणारच आहेत नेक्स्ट वीक पासून. हे डेमो लेक्चर झाले की म्हणूया आपण. पण ह्याच्यानं नक्की सीईटीची तयारी होईल का? नक्की तुम्ही काय घेणार आहे? कसं शिकवणार आहे? बरं, नक्की सुरुवात कशी करायची असा मला पण प्रश्न पडला होता. नंतर एका मुलाचं कमेंट मी बघितलं, की "सर ऑर्गॅनिक केमिस्ट्री घ्या." म्हणलं चला घेऊया आपण. तुम्ही म्हणाल तसे टॉपिक्स मला घ्यायचेत, पण आपलं जुलैचं टाईम टेबल फिक्स केलंय बघितलं का तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये? ओके, महिन्याचं शेड्यूल मी दिलेलं आहे. बरं, वेळ न घालवता मी नेक्स्ट स्लाइड तुम्हाला दाखवतोय. काय तुम्ही लक्षात घ्यायचंय ते बघा. मी इथं दाखवतोय ते नीट लक्ष द्या. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ बेन्झिलिक हलाइड? लेटेस्ट क्वेश्चन आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ अलिलिक हलाइड? त्याच्यानंतर व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ विनायलिक हलाइड? IUPAC नेम. त्याच्यानंतर कुठला फंक्शनल ग्रुप वेस्ट्रोसोल. आता हे नाव कधी ऐकलंच नाही. कुठलं सबस्टन्स आहे असं वाटणार आहे बऱ्याच लोकांना लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी IUPAC 2023 हे जे आहे ना IUPAC नॉमेनक्लेचर मी तुम्हाला दाखवणार आहे लक्षात घ्या आणि या व्हिडिओमध्ये काय घेणार आहे ते पण सांगणार आहे. पी आयडोटोलिन लक्षातच ठेवा. पॅरा लक्षात ठेवा. पी लक्षात ठेवा आणि पुन्हा विनायलिक. ओके. हा बघा मगाशीच मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय ते. समजून घ्या. आता बघा आपण टेक्स्टबुकची तयारी करून घेणार आहे. आपण तर बोर्डचं प्रिपरेशन करणार आहे. मग हा वर्ड बघा बघू. वेस्ट्रोसोल होता का 2023 च्या पी-वाय-क्यू मध्ये? होता. काय दिसतंय इथं तुम्हाला? क्लोरीन. बरं हे काय दिसतंय तुम्हाला? बेन्झिल, बेन्झिलिक हलाइड. तुम्हाला सांगू का? एक-एक मी तुम्हाला टेक्स्टबुक मधल्या स्लाइड्स दाखवतो लक्षात घ्या आणि परत मी शिकवणार पण आहे बरं का लक्षात घ्या. ओके. हे सगळं मी शिकवणार आहे. हे सगळं आपण घेणार आहे लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय आहे बघा. हे जे नाव आहेत ना बघा, अलिलिक हलाइड, त्याच्यानंतर बेन्झिलिक हलाइड, त्याच्यानंतर विनायलिक हलाइड, हॅलो अल्काइन, त्याच्यानंतर अरिल हलाइड, हॅलो अरिन्स आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तकातलं IUPAC नॉमेनक्लेचर. ओके. आणि हे बघा बघू काय वाटतं तुम्ही काय लिहिलंय? काय आहे? आता एक गोष्ट क्लिक झाली का लास्ट इयर ऑफलाईन क्लासमध्ये, ऑनलाईन क्लासमध्ये ज्यांनी मला व्यवस्थित फॉलो केलं त्या सगळ्यांना माहिती आहे, की केमिस्ट्रीमध्ये आपण 50 पैकी सीईटीत 40च्या खाली येणं शक्यच नाहीये. हेच प्रश्न येणार आहेत. मग आपण ऑर्गॅनिकला काय करायचंय सांगतो ते नीट लक्ष द्या. माझी ऑर्गॅनिकची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, की पहिली गोष्ट तुम्हाला जमली पाहिजे डेफिनेशन. ओके. अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, अमाइन, अल्किल हलाइड सगळ्यांच्या डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन जमल्यानंतर काय जमलं पाहिजे? क्लासिफिकेशन, अलिलिक, बेन्झिल. अरे अलील अल्कोहोल पण असतं. विनाइल अल्कोहोल पण असतं लक्षात घ्या. मग इथं जमलं की पुढचे टॉपिक पण सोपे जाणार आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन झालं, डेफिनेशन, क्लासिफिकेशन झाल्यानंतर आता काय करणार आहे? सांगतो सगळ्यात महत्वाचं. IUPAC नॉमेनक्लेचर. नाही सर, पण आम्हाला ऑर्गॅनिकची भीतीच वाटते. कितीतरी मुलं अशी बघितलेत, की ऑर्गॅनिक राहू दे. का सीईटीतले 15 मार्क्स सोडताय तुम्ही? मग प्रश्न बघितला तुमच्या लक्षात येईल ना. विथिन सेकंड आन्सर आहेत त्याचे. टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही येणार नाहीये लक्षात घ्या. टेक्स्टबुक सोडून काहीही येणार नाही आणि आपण संघर्षमध्ये ह्या गोष्टी डिटेलमध्ये घेणार आहे. डिटेलमध्ये माझं टार्गेटच ते असणार आहे लक्षात घ्या, की ऑर्गॅनिकला एमसीक्यू तुम्हाला दाखवतो ना. आता मॅथ्सला ना बोर्डचं प्रिपरेशन आणि एमसीक्यू सॉल्व्हिंगमध्ये फरक पडणार आहे. त्यासाठी क्रॅश कोर्स लागणारच आहे. त्यात आम्ही ते 100% पी-वाय-क्यू यावर्षी असणार आहेत. 100% ओके. आणि मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये नाहीये. संघर्षमध्येच 90% तुमची तयारी होणार आहे आणि फक्त सीईटीच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्ही फायनल फिनिश देणार. टच म्हणतो ना फिनिशिंग टच तसा देणार आहात. त्यानं काय होणार आहे?
की 50 पाडायचे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीत 50 पडले. मॅथ्समध्ये सांगतो टॉपरचा स्कोर बघितलाय 50 ते 70 दरम्यान आहे यावर्षी. आपण त्याच्या दरम्यान जरी स्कोर केला मिनिमम चला 50 पकडला, तर केमिस्ट्री आणि मॅथ्समधून 100 होतायत आणि यावर्षी प्रूव्ह झालंय, की 90च्या पुढे सीईटीत मार्क पडले, की 90% आहे. मग 100 पडल्यावर 95-96 आणि फिजिक्स काय 0 पडणार आहेत का आपल्याला? नाही ना. मग ते बोनस मार्क असणार आहेत. स्ट्रॅटेजी कळाली तुम्हाला? म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, की हे जे मी क्वेशन्स तुम्हाला दिलेत किंवा ह्या स्लाइड्स मी यूज करतो, या सगळ्या पुस्तकातल्याच आहेत. आणि आपल्याला काय करायचंय माहितीये का? चांगली प्रॉपर तयारी करायची आहे. ओके. ठीक आहे. मग आता सुरुवात करूया. मी सांगतो. हा मी फोन नंबर इथं प्रोव्हाईड केलाय. आमचाच फोन नंबर आहे. दिवसभरात कधीही कॉल करा. काहीही शंका असेल तर विचारा संघर्ष बॅचबद्दल. ॲडमिशन कसं घ्यायचं ह्याच मुलात गोंधळ व्हायला बघितलं मी, की लिंक कशी काय? तुम्ही त्या ॲप्लिकेशनवरती स्टोअरमध्ये गेला, की हा तुम्हाला कोर्स दिसेल. त्याच्यावर क्लिक करा आणि आय एम इंटरेस्टेड असं दिसलं, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का तुम्हाला WhatsAppला लिंक मिळेल. ओके. आणि WhatsAppला लिंक मिळाली, की तिथे बाय नाऊमध्ये प्रचंड ऑप्शन्स आहेत. कुठलाही ऑप्शन वापरून करू शकता. थांबा वाटल्यास डेमो लेक्चर्स होऊ दे वाटल्यास खात्री झाल्यानंतरच घ्या. पूर्णपणे 100% या वर्षीचे लेक्चर्स वेगळे असणार आहेत गेल्या वर्षीपेक्षा. ओके. बरं, आता सुरुवात करूया आपण. नीट लक्ष द्या. हे जे मी काढतोय ना, हे हायड्रोकार्बन आहे. ओके. हां. आणि या हायड्रोकार्बनमध्ये मी काय करतोय, की हा जो हायड्रोजन आहे, त्याला मी हॅलोजननं सबस्टिट्यूट करणार आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके. मग एक काम करूया का रे, गरजेचं आहे थोडंसं बघा. फर्स्ट क्लास बिर्याणी I-8 असा शॉर्टकट. ह्या अशा गोष्टी मला आवडत नव्हत्या, पण यावर्षी मला कळालं, की ह्यानं मुलांच्या लक्षात राहतायत. फर्स्ट क्लास बिर्याणी I-8 ग्रुप 17. पिरियॉडिक टेबल ग्रुप 17, ग्रुप 15 पाठ पाहिजेत. ग्रुप 17 मध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. ग्रुप 16 मध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. ग्रुप 15 मध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. ग्रुप 13 3 इलेक्ट्रॉन असतात. ग्रुप 14 4. मी का सांगतोय? कोऑर्डिनेशन कंपाउंड बाकीचे असे काही टॉपिक आहेत, जिथं स्ट्रक्चर्स आहेत. तिथं तुम्हाला व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे माहिती पाहिजे आणि त्यासाठी पिरियॉडिक टेबल घेणार आहे, की मी सगळं व्यवस्थित घेणार आहे लक्षात घ्या. बरं मेन पॉइंट काय? हे हायड्रोकार्बन आहे आणि या हायड्रोकार्बन मधला एक हायड्रोजन किंवा वन ऑर मोर दॅन वन हायड्रोजनला ह्यातला कुठलातरी हॅलोजन सबस्टिट्यूट करत असेल, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होतात. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोण आहेत? हे आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. मी हा डेरिव्हेटिव्ह शब्द वापरणार आहे. मॅथ्सकडे जाऊ नका. डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ याच्यापासून डिराईव्ह केलेत असं म्हणूया आपण. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोण आहेत? डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन which one or more than one hydrogen atom are substituted by halogen. झाली डेफिनेशन? बरं, आता क्लासिफिकेशनकडे बरं डेफिनेशन मी लिहून दिलेली नाहीये. तुम्ही लिहायची. परत एकदा सांगू का? सांगा बघू. हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन नावातच आहे. अरे नावातच डेरिव्हेटिव्ह शब्द आला की लक्षात घ्या. म्हणजे बघा मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अल्केन म्हणजे हायड्रोकार्बन आहे. मग डेफिनेशन मध्ये तेच लिहायचं की डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणा. इन which one or more hydrogen atom are substituted by halogen. चला क्लासिफिकेशन कडे जाऊया. क्लासिफिकेशन कडे जाताना मला असं वाटतंय इकडे जाऊया. ओके. थांबा. हां. जर एकच हॅलोजन एकाच हायड्रोजनला सबस्टिट्यूट करत असेल, तर त्याला मी मोनो हॅलोजन म्हणेल. दोघं असतील तर डाय हॅलोजन म्हणेल. 3 असतील तर ट्राय, 4 म्हटल्यावर टेट्रा म्हणायला काही हरकत नाही. पण पेंटा होणार नाही हां. का? कारण कार्बन जवळ 4च हायड्रोजन आहेत. जास्तीत जास्त टेट्राक्लोरो मिथेन होईल म्हणूया किंवा कार्बन टेट्राक्लोराइड CCl4. CCl5 कधीही होणार नाही हे लक्षात घ्या. कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4च इलेक्ट्रॉन आहेत हे लक्षात घ्या. बरं आता आणखीन एक लक्षात घ्या बघा. इथं ना हे दोघं डायहॅलोजन कंपाउंड आहेत. आता एक पॉइंट लगेच नोट डाउन करून ठेवायचं. हे दोघं कार्बन शेजारी-शेजारी आहेत. ओके. इन द विसिनिटी. विसिनिटीचा अर्थच असतो शेजार. म्हणून ह्याला म्हणायचं विसिनल डायहॅलाइड. कळलं का? आणि एकाच कार्बनला 2 हॅलोजन असतील तर जेमिनल. इकडं जेमिनल, इकडं विसिनल. हे कुठलं आहे? विसिनल. आलं का लक्षात? पॉइंट नोट डाउन करताय का? केलं पाहिजे. मला ना सांगतो नोट्स पाहिजे. नोट्स पाहिजेत. ओके. बरं. आता समजून घ्या मी काय सांगतोय. क्लासिफिकेशन तर ते झालं. कुठलं? मोनो
एक हॅलोजन असेल तर डाय, ट्राय आणि टेट्रा म्हणूया आपण. पण समजा आता बघा अतिशय महत्वाचा, आत्ताचा पॉइंट महत्वाचा आहे. जर 4 हायड्रोजन पैकी एकाच हायड्रोजनला जर हॅलोजन सबस्टिट्यूट करत असेल, तर हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मला मान्य आहे, पण त्याला अल्किल हलाइड म्हणायचं. हां, खूप महत्वाचं आहे हां. अल्किल हलाइड टोटली वेगळं आहे. हे फक्त मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. मग डेफिनिशन तीच आहे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन इज नोन ॲज अल्किल हलाइड. लिहून घ्या. लिहा, परत लिहा मी सांगतो. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन इज नोन ॲज अल्किल हलाइड. मग याचं क्लासिफिकेशन कसं करणार? बघा, याच्या पुढे म्हणतोय मी 1 डिग्री. आता याला जर हॅलोजन अटॅच असेल बघा, तर याला म्हणणार आहे मी 2 डिग्री आणि या कार्बनला 3 कार्बन ऑलरेडी अटॅच आहेत आणि त्याला हा जो हॅलोजन अटॅच असेल, तर त्याला म्हणणार आहे मी टर्शरी. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे क्लासिफिकेशन आहे. परीक्षेत आलेला प्रश्न आहे. डिफाइन अल्किल हलाइड, गिव्ह क्लासिफिकेशन. सांगा अल्किल हलाइड मध्ये हॅलोजन किती? एकच. म्हणून त्याला काय म्हणायचं? मोनो. मग मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन इज नोन ॲज अल्किल हलाइड आणि अल्किल हलाइड कॅन बी क्लासिफाईड ॲज प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ऐका. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन 3 कार्बनला अटॅच असेल तर टर्शरी. 3 कार्बनला अटॅच असेल तर टर्शरी. ओके, मी कुठेतरी एमसीक्यू बघितलेले. हां. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी अल्किल हलाइड? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी विचारलंय. ऐका. टर्शरी शोधूया आपण. इथं आहे का बघा बघू. हा जो कार्बन आहे त्याला CH3 ग्रुप 3 अटॅच आहेत. वर एक CH3 फसलो. हे नाही. क्लोरीन तर या कार्बनला अटॅच आहे आणि तो कार्बन यातल्या एकाच कार्बनला अटॅच आहे. नाहीये ते टर्शरी. हे टर्शरी आहे. कारण क्लोरीन या कार्बनला अटॅच आहे आणि तो कार्बन या 3 ग्रुपला अटॅच आहे. इथं गडबड झाली. क्लोरीन या कार्बनला अटॅच आहे आणि तो कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे. मग आता महत्वाचं काय? महत्वाचं काय मी तुम्हाला सांगतो. महत्वाचं आहे हे, की याच्यात तुम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रायमरी कुठला आहे, सेकंडरी कुठला आहे, टर्शरी आणि मला आता सांगा, जे एमसीक्यू आपण बघत होतो, ते स्ट्रक्चर इथं आहे का बघा बघू. आहे की नाही? म्हणजे आता मी तुम्हाला डेफिनेशन शिकवले, क्लासिफिकेशन पण शिकवलंय. पण आता तुम्हाला मी सांगतो, आय-यू-पी-एस-सी घ्यायच्या अगोदर हे 3 पॉइंट क्लिअर करतो. अलील, बघा आता तुम्ही नोट डाउन करून ठेवणार आहे. अलील म्हणलं अलिफॅटिक असेल, म्हणजे बेन्झीन रिंग नसेल, तर 3 कार्बन मिनिमम पाहिजेत मला. मिनिमम 3 कार्बन पाहिजेत. या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे आणि त्याच्या भोवती सगळे सिंगल बॉन्ड आहेत. फंक्शनल ग्रुप या कार्बनला अटॅच आहे, त्याच्या भोवती सगळे सिंगल बॉन्ड आहेत. याचा अर्थ तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. पण तो कार्बन अशा कार्बनला अटॅच आहे, त्याच्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे? डबल बॉन्ड. म्हणजे तो sp2 असं असेल तर ते असतं अलिलिक. शांतपणे मी सीईटीत आलेला प्रश्न विचारतो. हे जे अलील ब्रोमाइड म्हणलं, तर इथं ब्रोमिन येईल. तर सगळ्यात महत्वाचं त्यात कार्बन 3 आणि हायड्रोजन 5 आहेत का बघा. 2, 3, 4, 5 आणि हा ब्रोमीन. हे विचारलंय सीईटीत. काढा स्कोर बुस्टर, काढा टार्गेट बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अलील ब्रोमाइड असं विचारलंय. अरे झाली तुमची सीईटीची सुरुवात. मी तुम्हाला सांगतो, हा पहिला टॉपिक म्हणूया आपण. इथं आपण काय घेतलंय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चाललंय. पुन्हा अल्कोहोल, फिनॉल, इथर सगळ्यांचं जेव्हा तुम्हाला डेफिनेशन, क्लासिफिकेशन जमेल ना, घाबरताय कुठल्याच गोष्टीला घाबरू नका आणि नेक्स्ट त्याच्यानंतर मी तुम्हाला परीक्षेत सीईटीत पण प्रश्न कसे येतात हे बी दाखवतो इथं आणि बोर्डसाठी नक्की लिहायचं कसं हे शिकवलं पाहिजे. ओके. अलील कळालं? 3 कार्बन पण हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे, ते सगळे सिंगल बॉन्ड पाहिजे. बरं. पण एक समजून घ्या, हे बी ना बघा ना, आता बघा, हा जो कार्बन आहे तिथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत. म्हणजे तो sp3 आहे. पण त्याच्या शेजारच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. म्हणजे तो sp2. म्हणजे हे देखील अलीलचं एक्झाम्पल आहे. अलील म्हणजे नुसतंच अलिफॅटिक नेहमी येईल असं नाही, एरोमॅटिक पण येतंय. बरं आता बेन्झिलिक म्हणजे काय? बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप पाहिजे. ओके. आहे का बघा? किंवा बेन्झीन रिंगला कार्बन पाहिजे आणि त्या कार्बनला तो फंक्शनल. बेन्झीन रिंगला कार्बन आणि त्याला तो फंक्शनल. गंमत सांगू का? तर हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे ते मला सांगा. हा कार्बन 1,
2 आणि 3 कार्बनला अटॅच आहे. टर्शरी आहे ते. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी बेन्झिलिक हलाइड? हे हा कार्बन या एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे हे प्रायमरी बेन्झिलिक. चला सेकंडरी काढून बघूया आपण. मग ही बेन्झीन रिंग. मला इथं कार्बन पाहिजे आणि मी काय करतो या कार्बनला एक मिथिल ग्रुप घेतोय. बघा आणि इकडे एक हायड्रोजन घेतोय आणि हा आहेच. सॉरी इथं मला लिहायचं होतं. आता हा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे. तो कार्बन 1 आणि 2 कार्बनला अटॅच आहे म्हणजे हे सेकंडरी, हे प्रायमरी आणि हे टर्शरी. हे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता विनाइल विनाइल सायनाइड पासून ना पॉलिमर तयार होतं. ऑर्लॉन त्याचं नाव आहे. विनाइल अल्कोहोल पण आहे. विनाइल ब्रोमाइड पण आहे. विनाइल क्लोराइड पण आहे. त्याच्यापासून पॉलीविनाइल क्लोराइड तयार होतं. पीव्हीसी पाईप. विनाइल म्हणलं की 2 कार्बन आणि या कार्बनला फंक्शनल ग्रुप क्लोरीन. ओके. म्हणजे CH3 कसं येईल इथं? CH3 कसं येईल? इथं CH2 येणार कारण कार्बनची व्हॅलेन्सी जर 4 असेल, 2 बॉन्ड ऑलरेडी असतील तर 2च बॉन्ड पाहिजेत. हां. या कार्बनजवळ एकच हायड्रोजन घ्या आणि इथं सी झालं. विनाइल क्लोराइड. विनाइल 2 कार्बन. अलील 3 कार्बन. बेन्झिलिक बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप पाहिजे किंवा CH पण चालेल किंवा कार्बन चालेल. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके. आता हॅलो अल्काइन ट्रिपल बॉन्ड. ओके. त्याच्यानंतर अरिल हालाइड हे वाचून काढाल तुम्ही. लिहून काढा खरं तुमच्या ह्याच्यावर बरं का. आणि आता एक काम करा बघा. पहिला आयडोटोलिन. आता मी तुम्हाला सांगतो माझ्या एक लक्षात आलंय. मी काही नावं पट सांगतो. फिनॉल, ओके. अ, बेन्झोइक ॲसिड, त्याच्यानंतर ॲसिटोफिनॉल, ॲनिलीन, अजून टोलिन. ही नावं आहेत ना, आहे तशी IUPACनं एक्सेप्ट केलेत बरं का. एक्सेप्ट केलेली आहेत. तरी पण इथं टोलिनच्या ऐवजी आहे. हे चालतंय. ऑर म्हणलंय. एक्सेप्ट केलेली आहेत लक्षात घ्या. पी म्हणजे पॅरा पोझिशन. ओके. तुम्हाला सांगू का, अशी जर बेन्झीन रिंग असेल तर समजून घ्यायचं, इथं जर तुमचं ते टोलिनचा CH3 ग्रुप असेल, तर ही ऑर्थो पोझिशन, ही मेटा आणि ही पॅरा. पी म्हणल्यावर इथं आयोडीन येणार ना. आलं का लक्षात तुमच्या? मेटा कुठं रे? इथं म्हणूया आपण. मग एम डायक्लोरोबेन्झीन. आता ऐका सांगतो. हे जे आहे ना, क्लोरोबेन्झीन म्हणजे एक क्लोरीन होता. इथं वरच काढायचा फंक्शनल ग्रुप म्हणजे इथं ऑर्थो कळतंय, इथं मेटा कळतंय. आलं लक्षात तुमच्या? बरं, आता बघता व्हिडिओ लेक्चर झालंय. छोटंसं आहे 15 मिनिटाचं फक्त लेक्चर झालंय लक्षात घ्या आणि 15 मिनिटात किती कॉन्फिडन्स वाढलाय. नक्की वाढला असेल तर सांगा कमेंटमध्ये. मित्रांबरोबर शेअर करा ही गोष्ट. पण मला अजून थांबायचं आहे. मला ना काय करायचंय, की हे प्रॉब्लेम तुम्हाला विचारायचे आहेत. सांगा. अलील म्हणलं की कार्बन 3. 1, 2, 3 पण डबल बॉन्ड नाहीये. बेन्झीन रिंग नकोय, डबल बॉन्ड नाहीये. हे उत्तर आहे का सांगा बघू? अलील म्हटलं की फंक्शनल ग्रुप या कार्बनला तिथं सगळे सिंगल बॉन्ड त्याच्या पलीकडे डबल बॉन्ड. बेन्झिलिक म्हणलं की हेच उत्तर बरोबर आहे. बाकीच्या ऑप्शन्स मी घेतले नाहीत क्रॉप करताना. त्याच्यानंतर 135 ट्रायक्लोरोबेन्झीन. हा बघा याला जर 1 नंबर दिला, तर 2 नंबरचा कार्बन कशाला पाहिजे? हे उत्तर आहे. हे बघा हे 1, 2, 3 आहे. इथं 4 क्लोरीन नको आहे. मला ट्राय पाहिजे. हा बघा IUPAC नेम विचारलं ऐका मी सांगतो तुम्हाला होमवर्क देतो मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कार्बन आहेत या चेनमध्ये म्हणजे हे हेप्टन आहे. मग हेक्सेन कॅन्सल, पेंटेन कॅन्सल. आन्सरच मिळाला. एकच हेप्टन आहे बघा ना. 2 आयडो. दुसऱ्या कार्बनला आयडो आहे. हेप्ट 3 EN 3 ENE 1, 2, 3 तिसऱ्या नंतर डबल बॉन्ड आहे. आयडिया कळाला का? मग हे क्रॅश कोर्समध्ये मी घेणारच आहे. खूप घेणार आहे. विनाइल म्हटलं, की मला की नाही सांगतो लक्ष द्या. एक तर सांगतो. 1 मिनिट. हे विनाइल आहे बरं का. 2 कार्बन असताना विनाइल आहे मला मान्य आहे. पण त्यात या कार्बनला इथं हॅलोजन आहे ना अटॅच. म्हणून ते विनाइल आहे. आयसोब्युटिल ब्रोमाइड. आता मी तुम्हाला एक सांगतो. नेक्स्ट लेक्चरची वाट बघा. नेक्स्ट लेक्चर नाही. रिएक्शन घ्यायच्या अगोदर मी ना 8 फंक्शनल ग्रुप सांगतो. कुठले माहिती आहे का? 8 अल्किल ग्रुप सॉरी. मिथिल, इथिल, आयसोप्रोपिल, एन-प्रोपिल, आयसोब्युटिल, एन-ब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शरी ब्युटिल आणि माझं ऐकायचं हे 8च अल्किल ग्रुपच्या सगळ्या रिएक्शन असतात. त्यातलं हे आयसोब्युटिल घेऊन टाकतो. आयसो चेन म्हणजे दुसऱ्या कार्बनला CH3 ग्रुप. आयसोब्युटिल म्हणजे 4 कार्बन आणि या कार्बनला ब्रोमीन. मग 1, 2 दुसऱ्याला मिथिल, 2 आणि पहिल्याला ब्रोमीन. 1 ब्रोमो, 2 मिथिल प्रोपेन. आन्सर मिळालं. मग आता हे सगळे प्रश्न आपण घेतले. हे नोट्स काढा ना. हे पी आयडो लिहा. विनायलिक हलाइड.
विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड विनायक. मग ते हॅलो अल्कीन असणार आहे लक्षात घ्या. डबल बॉन्ड आहे ना त्याच्यात. अल्काईन का? ट्रिपल बॉन्ड असेल तर ठीक आहे. अल्केन तर शक्यच नाहीये. मग उत्तर कळतंय तुम्हाला. आता ऐका. हे वेस्ट्रोसोल हे सगळं लिहून काढा बरं का. हे सगळं लिहून काढा. बेन्झीन हे. त्यातला कुठलाही प्रश्न हा सीईटीत येऊ शकतो. मग कॅन यू रिकॉल आणि होमवर्क आता सगळ्यात शेवटी जातोय बरं का मी. यूज युअर ब्रेन पॉवर याचे आययुपीएसी नेम लिहून दाखवा. 1, 2, 3 2 ब्रोमोप्रोपेन आहे लक्षात घ्या. मग 1, 2, 3 1 आयडो, 2 मिथिल प्रोपेनच आहे लक्षात घ्या. ओके. ही सगळ्यांचे हे ब्रोमोबेन्झीन आहे. समजून घ्या याचे आययुपीएसी नेम लिहा. मग आता संघर्ष बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मगाचा नंबर दिलाय सुरुवातीला मी त्याच्यावर कॉल करा. तुमचे काही प्रश्न असतील तर आणि सांगतो ही बॅच आहे ना वर्थ असणार आहे. काही इतकं जे मी घेणार आहे ना, याच्या ऑफलाईनच्या फीस तुम्हाला माहिती आहेत किती आहेत ते. पण हे करण्यासाठी माझं काम सुरू होतंय. ओके. नेक्स्ट वीकमध्ये गडिंग्लजमध्ये माझा प्लॅन आहे. ओके. आज आमची टीम गेलेली आहे तिथं परमिशन घेण्यासाठी. पण जर तुम्ही सातारच्या आसपास तुमचं कॉलेज असेल, सुरुवातीला फार दूर जायला होणार नाही. सातारा जिल्ह्यातील असेल, आमच्या सातारा शहराजवळ तुमचं एखादं कॉलेज असेल आणि तुमच्या शाळेतले कॉलेजमधले शिक्षक मला परमिशन देत असतील, तिथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्की येईन. ओके. आणि काही डाउट असले तर विचारा. ऑल द बेस्ट.